एवढीच आहे नकाशी सारखी. येऊ शकता तुम्ही, मनात जर आणलं ना काय पण करू शकता. जगदीश दादा तुम्ही पांडुरंग 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 दादा तुम्हीच पांडुरंग म्हणताय. आणि लक्ष्मण दादा म्हणतात प्रगती ताईकडे लाईव्ह गेलं की बोलत नाही, वेळ नसतं तिला. हा वेळ नसतो, कामात असतात त्या. काम करता करता बघते. असू द्या असू द्या आराध्या ताई, काय हरकत नाही, दवाखान्यात जाऊन या जरा. आणि प्रगती ताई म्हणतात लक्ष्मण दादा तसं काही नाही हो, बोलतात पण काम गडबड गोंधळ असलं की होतं तसं कधी कधी. आराध्या ताई म्हणतात त्यांना कॉल करते आता आणि जाते दवाखान्यात मी आज. हो हो जाऊन घ्या, आराम करा आराध्या ताई. आणि लक्ष्मण दादा म्हणतात मग लक्ष्मीताई हो खाना घे ना. लक्ष्मीताई घ्या हो खाना, मला लवकर झोपून जायचं असतं भिजवायला, तरी पण मी वेळ काढून येतो तुमच्या लाईव्हला. मी असं म्हणत होतो तुम्हाला नीट कमेंट वाचता येईना. मग नीट कमेंट वाचता येईना तर इंग्लिशमध्ये करायची तुम्ही. स्पेलिंग इकडं तिकडं होली की कंटिन्यू मला परफेक्ट स्पेलिंग लागतं तरच वाचता येतं. लक्ष्मण दादा पण परफेक्ट स्पेलिंग टाकतात ना, त्यांची पण इकडे इकडे झाली की मग कमेंटचा अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून मी सगळ्यांना विनवणी करून सांगते की पहिल्यांदाच करताना कमेंट मराठीमध्ये करत जावा. आणि कसं आहे, मराठी भाषा कशी लगेच लक्षात येते, पण इंग्लिश भाषा सोपी असते पण अर्थाचा अनर्थ लगे होतो इकडे इकडे झालं की. प्रगतीताई म्हणतात काय लक्ष्मण दादा म्हणतात प्रगतीताई खोट नको बोलू मला. पांडुरंग दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू. लक्ष्मण दादा म्हणतात ताई तू पाठीशी नको घालू ग. बरं ठीक आहे, तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या. आणि जगदीश दादा म्हणतात धन्यवाद तायडे, घेऊन जाईल मी एक दिवशी बस. ठीक आहे ठीक आहे, घेऊन या घेऊन या. या तुम्ही दोघ जण या, वहिनींना पण घेऊन या. आशुतोष म्हणतो मी येऊ का काय भेटायला तुम्हाला. हो ये की, इथं इथं तर जवळ आहे काय यार. ये ये. आणि लक्ष्मण दादा म्हणतात आला बघा ताई सरकार सरकारी डबा आला का, मग निवांत बसून खावा. आता सरकारी चहा काही येणार नाही जेवण झाल्यावर, वहिनी देतात तसा कडक करून. जगदीश दादा म्हणतात मतदार करून टाकले काय रे. होय. थँक्यू थँक्यू. आणि प्रतिभा पाटे, प्रतिभाताई नमस्कार, लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तुमचं गाव कोणतं? सांगोला, सांगोला तालुका. प्रतिभाताई तुम्ही कुठून आहात? लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद. रोज लाईव्हला या, आपली लाईव्ह रोज संध्याकाळी 8 वाजता असते. प्रतिभाताई नमस्कार तुम्हाला. मानाचं जय शिवराय, जय शंभूराजे बोला. जगदीश दादा म्हणतात तायडे सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू जगदीश दादा. लक्ष्मण दादा म्हणतात प्रगतीताई तुझ्या वहिनी पण लावत नाही एक इतकी काळजी. होय, मग काय भारी आहे. आईश करा आईश करा, सरकारचा डबा खावा. आणि जगदीश दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू. प्रतिभाताई म्हणतात मी महूत सांगोला जवळच. हो का, माझं माहेर आहे महूत. प्रतिभाताई तुम्ही कुठून आहात सांगा मला जरा. माझं माहेर आहे महूत. तुम्ही महूतमध्ये कुठं राहता ते सांगा, मी आलं की येईन तुमच्याकडं. आणि जगदीश दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू. प्रगतीताई म्हणतात जाऊ दे मग. जाऊ द्या मग तिकडं राहता, आमच्या वहिनींच्या आज जेवण गोड लागत नाही वाटतं. प्रतिभाताई सांगा मला तुम्ही कुठून आहात ते, कुठल्या एरियामधून आहे. मी पण सांगोला तालुक्यातच आहे, माझं माहेर पण आणि सासर पण. तुम्ही जाऊ नका कुठं, मला कमेंट करून सांगा. आणि ती कमेंट म्हणजे मराठीत करताच आहे, काय टेन्शन नाही. बोला प्रतिभाताई. मी महूत सांगोला जवळच आहे. हो आलं लक्षात. बोला प्रतिभाताई. आणि लक्ष्मण दादा म्हणतात आठवण यायला लागली घरची. हा डबा वहिनीपेक्षा छानी असतो म्हणा, आणि आता आठवण येते म्हणा. सगळं तेलकट तेलकट असते, घरच्या सारखं भेटत नाही तिथं. असू द्या असू द्या, खावं लागतं असेल तसं. चहा पण मागवून घ्या जेवण झाल्यावर. प्रतिभाताई बोला ना, सीसीवरनं खाली या, कमेंट टाका. तुम्ही कुठून आहात ते सांगा मला मधून. माझं पण माहेर महूदच आहे. लक्ष्मण दादा बोला. आठवण यायला लागली घरची, आता काय करायचं.
येताय 19 दिवसात येताय माघारी. काय काळजी करू नका. निवांत राहावा. ट्रेनिंग मस्तपैकी